नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. पुढचे काही दिवस थोडासा गोंधळ असल्यामुळे कदाचित व्हिडिओ नियमितपणे मी प्रकाशित करू शकणार नाही. काल सुद्धा करू शकले नव्हते. आज खूप घाईघाईत करते आहे. आणि त्याचं कारण उघड आहे, की माझ्या मनामध्ये अशा भावना उचंबळून आलेल्या आहेत दिल्ली पोलिसांसाठी, की शब्द अपुरे पडावेत मित्रांनो. काल मी एक बातम्या वाचल्या, की मुंबईमध्ये सुद्धा आंदोलन करण्याचा प्रयत्न झाला, बंगलोरमध्ये झाला आणि भारताच्या अन्य शहरांमध्ये आंदोलन, झुरळं आंदोलन करू शकतात. तर जे जी जनता मूळ अ, नीट एक्झाममुळे ज्यांच्यावर अन्याय झाला त्यातल्या गोंधळामुळे, ह्यांच्या दुःखाशी तर सहमत आहे, संवेदनशील आहे. पण ज्या पद्धतीने आंदोलन छेडलं गेलेलं आहे, ते मात्र ज्या जनतेला रुचलेलं नाहीये, त्या जनतेने सुद्धा आपला आवाज उठवण्याची गरज आहे आणि ती वेळ आलेली आहे असं मला वाटलं. तुम्ही जर का सगळा इतिहास बघितलात गेल्या काही दिवसांमधला, तर हे आंदोलन सुरू झालं ते सोनम वांगचुक उपोषणाला बसले तेव्हापासून. आणि त्यानंतर जवळ-जवळ 20 दिवस कुठलीही अनुचित घटना घडली नाही. सगळं शांततापूर्ण चाललेलं होतं. ह्याच्यामध्ये शांतता भंग झाला कुठून? तर आम आदमी पार्टीचे लोक या आंदोलनामध्ये त्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हापासून हा प्रकार सुरू झाला. मग एक नारा दिला गेला, घोषणा दिली गेली, "चलो संसद" आणि त्यासाठी मग बेकाबू असलेला जमाव हा जेव्हा संसद भवनाकडे वेगाने वाटचाल करायला लागला, तेव्हा तोपर्यंत अत्यंत शांततेने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करणाऱ्या दिल्ली पोलिसांना आक्रमक व्हावं लागलं. याला मी आक्रमक खरं म्हणजे म्हणूच शकणार नाही. कारण पोलीस आक्रमक झाले असते, तर तुम्हाला आकडेवारी माहिती आहे? 118 पोलीस जखमी झाले. त्याच्यामध्ये डी आणि वरच्या लेव्हलची सुद्धा माणसं आहेत. आणि आंदोलक किती जखमी झाले? 60. 118 पोलीस विरुद्ध 60 निदर्शक. हे जे स्टॅटिस्टिक्स आहेत त्यांनी तुम्हाला सांगायला पाहिजे, की या सगळ्या लढ्याच्या जखमा कोणी अंगावर घेतल्यात. निदर्शकांना कमीत कमी हानी पोहोचवून त्यांना नियंत्रणामध्ये आणायचं, हे अत्यंत अवघड काम दिल्ली पोलिसांनी पार पाडलं. आणि ते का पार पडलं? त्यांनी काही एका विशिष्ट मर्यादेपर्यंत निदर्शकांना त्यांची निदर्शनं करू दिली. त्यांच्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त करू दिल्या. पण खरेखुरे जेन्युइन निदर्शक त्याच्यामध्ये नव्हते. त्याच्यामध्ये राजकीय मतलब साधणारे आणि खास करून आपल्या परदेशी आका ज्याला म्हणता ना तुम्ही, त्यांनी दिलेले आदेश पाळणारे गुंड जेव्हा रस्त्यावरती उतरलेले होते, तेव्हा पोलिसांचा नाईलाज झाला. संसदेपासून रोखण्यासाठी या जमावाला त्यांना रस्त्यावर उतरावं लागलं. पोलीस तसेही रस्त्यावर होते, पण त्यांना 2 आक्रमक पावलं उचलायला लागली आणि ती अत्यंत चुटपुट पावलं आहेत असं मी म्हणेन. एक म्हणजे अतिशय सौम्य लाठीमार झाला. सौम्य लाठीमार मी का म्हणते आहे? पोलीस जेव्हा लाठीमार करतात, निर्दयपणे लाठीमार करतात, तो तुम्ही बघायला पाहिजे. कुठे ना कुठे व्हिडिओज तुम्हाला मिळतील. पण या लाठीमारामध्ये पोलीस कमरेखाली वार करत होते. कमरेच्या वर कोणावरही वार झाला नाही. म्हणजेच कुठलंही व्हायटल ऑर्गन जे असतं, त्याला इजा पोहोचणार नाही, अशा तऱ्हेने लाठीमार करण्याचं संयम दिल्ली पोलिसांनी दाखवला. लाठीमाराने जिथे जमाव ऐकत नाही म्हटल्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, की काही निदर्शक हे ते पेटते गोळे उचलून उलटे पोलिसांवर टाकतानाचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला मिळतील. ही काय परिस्थिती दाखवते. हे कोणी ऑर्डिनरी निदर्शक नाही करू शकत. हे जे आहे ना, पेटते गोळे उचलून उलटे पोलिसांच्या दिशेने भिरकावण्याचे, अणुकुचीदार दगड वापरून दगडफेक करण्याचे. हे अणुकुचीदार दगड आले कुठून, कसे आले, त्याचा शोध का घेतला गेला नाही? ती गाडी तिथे कशी उभी राहिली? तिथे छतावर बसून त्याला धार करणारी माणसं कोण होती? त्या सगळ्याचा शोध घेतला जाईल आणि त्या सगळ्या ज्या नवलाच्या कथा आहेत, त्या तुम्हाला आणि मला काही दिवसात ऐकायला मिळतील. ह्याबद्दल माझ्या मनामध्ये
बिलकुल शंका नाही. पण अशी परिस्थिती सुद्धा इतकी विपरीत आणि प्रतिकूल परिस्थिती हाताळत असताना पोलिसांनी आपला संयम सोडला नाही. निदर्शकांना संसद भवनामध्ये जर त्यांना एंट्री मिळाली असती, तर काय झालं असतं हे नेपाळ दाखवतो तुम्हाला. त्यांनी आत जाऊन आगी लावल्या असत्या किंवा काहीही करू शकले असते ते. तेव्हा कुठल्याही परिस्थितीत तुम्ही अजून एक व्हिडिओ बघितला असेल, की निदर्शक संसदेकडे येतायत आणि 500 मीटर पर्यंत आले म्हटल्यानंतर संसद भवनाचे रक्षक अक्षरशः 40-50 रक्षक असे धावत गेटकडे जाताना एक मी व्हिडिओ बघितला. काय त्या लोकांचं समर्पित भाव असेल तुम्ही कल्पना करू शकता. खरोखर ज्या पद्धतीने त्यांनी कुठलीही हिंसा होऊ न द्या. एक निदर्शक जरी मारला गेला असता, तरी संपूर्ण जगाच्या वर्तमानपत्रांमध्ये हेडलाईन्स तयार झाल्या असत्या. आणि या हेडलाईन्स पासून तुम्हाला वाचवलं, संसदेपासून वाचवलं, नेपाळपासून वाचवलं. इट वॉज अ निअर मिस. इट वॉज अ निअर मिस. पण या सगळ्या परिस्थितीमधून बाहेर काढलं देशाला. आणि हा जो पराक्रम आहे ना, हा पराक्रम कुठल्याही पावनखिंडीच्या पराक्रमापेक्षा कमी नाही. ते जे पोलीस तिथे उतरलेले होते संसद मार्गावरती आणि निदर्शकांना रोखून धरलं त्यांनी संसद भवनापर्यंत पोहोचण्यासाठी. त्यांनी जो पराक्रम केला तो पावनखिंडीचा पराक्रम आहे. कारण त्यांनी आपलं राज्य सुरक्षित ठेवलं. मला कोणाची आठवण येत असेल तर ती नंदकुमार गोखलेंची आठवण. नंदकुमार गोखले हे पोलीस अधिकारी. त्यांचं पोस्टिंग कुठे झालं? 1984च्या दंगलीमध्ये अत्यंत निर्घृणपणे जमावाने त्यांना ठार मारलं आणि त्यानंतर सर्व समाज हळहळून गेला अक्षरशः. त्यावेळी आमचे पद्माकर ढमढेरे साहेब पुढे आले आणि त्यांनी जनतेला आवाहन केलं, की ह्या पोलिसांनी जनतेसाठी आपलं देहदान केलेलं आहे, आपला जीव गमावलेला आहे. तेव्हा त्याच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडू नका. आणि संपूर्ण जनता समोर आली आणि भरघोस मदत त्या कुटुंबापर्यंत पोहोचली. मला वाटतं त्यांच्या अ, पत्नी होत्या आणि त्या कुटुंबाला गरज होती त्या आर्थिक मदतीची. तेव्हा त्यावेळेला 84 साली एका आवाहनावरती समाज पुढे आला आणि त्यांनी ही भरघोस मदत त्यावेळेला कुठलाही सोशल मीडिया नव्हता. परंतु ते आवाहन जनतेपर्यंत पोहोचलं आणि त्यानुसार ती मदत सुद्धा मिळाली. नंदकुमार गोखले हे कदाचित भारताच्या इतिहासातलं पहिलं उदाहरण असेल, की एका कर्तव्यदक्ष पोलिसासाठी जनता समोर आली आणि तिने आपला सहयोग दाखवला. माझ्या डोळ्यामध्ये अश्रू येतायत मित्रांनो. आज दिल्ली पोलिसांच्या शरीरावर या लोकांनी जे घाव केले ना, ते घाव त्यांच्या शरीरावर नव्हते. ते घाव माझ्यावर केलेले होते, तुमच्यावर केले होते, देशावर केलेले होते. आणि त्या प्रत्येक घावाची वेदना जी आहे, संवेदना जी आहे, ती तुम्ही आणि मी अनुभवलेली आहे. म्हणून आपण सगळे व्यथित झालेलो आहोत, चलबिचल झालेली आहे, खळबळ आहे आपल्या मनामध्ये. काय करावं आपल्याला समजत नाहीये. मी जेव्हा या मुंबईमध्ये आंदोलनं होत आहेत त्याच्या बातम्या ऐकल्या, तेव्हा मला असं वाटलं, की आपल्यासारख्या नागरिकांनी निदान एका चौकात जमून त्या पोलिसांच्या सोबत आम्ही आहोत असं म्हणू नये का आपण? त्यांच्यासाठी एखादी निदान सोशल मीडियावरती एक कॅम्पेन चालवावी, की आम्ही संपूर्ण जनता तुमच्या सोबत आहे. तुम्ही जे घाव सोसलेत, ते घाव आम्ही वाया जाऊ देणार नाही. त्याची पुरेपूर परतफेड आम्ही करू. आजच्या घडीला जे पोलीस अशा तऱ्हेने जखमी झाले, त्यांच्यावरती वैद्यकीय उपचार करण्यासाठी आमचं सरकार कमी पडणार नाही ह्याची मला 100% खात्री आहे. आणि त्यांच्या कुटुंबांना जर आर्थिक मदत लागली, तर ती मदत सुद्धा एखादा त्याच्यामध्ये जर का पांगळा झाला किंवा अ, अपंग झाला, दिव्यांग झाला, तर त्याच्यासाठी सुद्धा जी मदत अत्यावश्यक आहे ती पोहोचवली जाईल याविषयी माझ्या मनात शंका नाही. पण एक मोठा मेसेज सगळ्या जगाला जाण्याची गरज आहे, की आम्ही जनता हताशपणे हातावर अ, हात आणि तोंडावर बोट ठेवून गप्प बसलेले नाही आहोत. आम्ही आमच्या पोलीस दलाच्या सोबत आहोत. जे पोलीस दल आमच्यासाठी इतक्या निकराने लढलं आणि आमच्या लोकशाहीचा बचाव केला त्यांनी. आमच्या संसद भवन म्हणजे काही पिकनिक स्पॉट नाहीये, की कोणी तिकडे जावं आणि काहीही करावं, आगजनी असेल किंवा आणि काही असेल, तुमची ती सगळी महान भाषणं करावीत. याच्यासाठी संसद भवन नाही बांधलं गेलेलं.
संविधान बचाव म्हणून सांगत होते ना. मग ते संविधानाचं काय, संसद भवन जाळणं हे संविधान बचाव असतं आणि कधीपासून झालं. सो तुम्हाला जर का माझं म्हणणं पटलं, तर तुमचा जो निषेध आहे, तो तुम्ही ज्या समाज माध्यमामध्ये उपस्थित असाल, तिथे-तिथे व्यक्त व्हा आणि पोलिसांच्या सोबत आम्ही आहोत, एक दिलाने उभे आहोत, म्हणून मेसेज द्या, जो मेसेज ज्याची गूंज संपूर्ण जगापर्यंत गेली पाहिजे. आणि ते जे बसलेले आहेत ना, अमेरिकेत नाहीतर आणि कुठल्या युरोपामध्ये, त्यांचे जे आका बसलेले आहेत, त्यांच्या कानामध्ये कानठळ्या बसू देत. की तुम्ही जे काही केलं त्याला जनतेचा व्यापक प्रतिसाद अजिबात नाहीये. होकार अजिबात नाहीये. हे दिस नीड्स टू बी रजिस्टर्ड, दिस नीड्स टू बी रेकॉर्डेड. आय होप यू ऑल अंडरस्टँड. आणि तुम्हाला असा निषेध करावासा वाटेल ह्याच्यातच मी संपूर्ण पोलीस दलाचं पुन्हा एकदा अभिनंदन करते आणि त्यांनी जे काही यश प्राप्त केलं त्याच्यामध्ये त्यांना ईश्वर सद्बुद्धी देवो आणि पुढचा त्यांचा मार्ग सुकर करू अशी आशा करते. कारण अजून आंदोलन शमलेलं नाहीये. आणखी काही दिवस ते चालू राहील असं दिसतं आहे. तेव्हा त्या संपूर्ण काळामध्ये त्यांना मनोधैर्य मिळावं म्हणून तुम्ही आणि आम्ही काय करायचं, ते आंदोलकांवर झुरळत बसतायत आणि मुंबईत आंदोलन करतात आणि आपण एक साधा आवाज नाही उठवू शकत. वैषम्य वाटलं मला. म्हणून हा व्हिडिओ करते. धन्यवाद. तुम्हाला आवडला असेल हा लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. सहकार्य असंच चालू ठेवा. हा आवाज शेवटपर्यंत जाऊ द्या. नमस्कार.